मी, छोटी बहीण आणि आई आम्ही तिघे असे घरी असायचो आणि ज्या पद्धतीने लोकांच्या नजरा आहेत किंवा असायच्या तेव्हा खूप राग यायचा. मी अशी दारात बसून असायचे काठी वगैरे घेऊन की बाई वाकड्या नजरेने बघितलं नाही पाहिजे माझ्या घराकडे आईकडे कोणी असं. उपवास वगैरे पहिल्यापासून असायचे. मग खिचडी वगैरे बनवून ठेवली की ते सगळे पाहुणे काय करायचे, खिचडी असे टाकायचे खाली, केरसुणीने झाडायचं की हां आता खा तू असं. इतक्या परिस्थिती बघितल्यात ना की हे सगळं आपल्याबरोबर का होतं हा प्रश्न सतत डोक्यात असायचा. पण एकदा रायगड जिल्ह्यात जिथे आम्ही मेडिकल कॅम्पसाठी गेलो होतो तिथे एक छोटासा मुलगा आला बरं का, आणि मी जाऊन चॉकलेट दे हे ते असं सगळं करणं. मग ते नॉर्मल झाले की हळूहळू डॉक्टर येणार, मग त्यांना तपासणार असं तसं. मग त्या लहान मुलाला, अरे जेवलास का तू बाळा? तर हो मी जेवलो. म्हणलं काय खाल्लंस? तर तो मला म्हणाला मी उंदीर खाल्ला. आणि काटा आला माझ्या अंगावर की उंदीर खाल्ला म्हणजे. आजचा एपिसोड हा खऱ्या अर्थाने खूप जास्त स्पेशल आहे, कारण ज्या अभिनेत्रीशी मला खूप दिवसांपासून गप्पा मारायच्या होत्या ती फायनली आज मला भेटली आहे आणि नुकतीच ती वारीमध्ये सेवा देऊन आली आहे. स्वागत करूया अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी हिचं. नमस्कार. नमस्कार कश्मीरा, खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. सगळ्यात आधी तुला थँक्यू, कारण आय नो तू आता जस्ट वारी करून आली आहेस, शूटिंग सुद्धा आहे आणि खूप दिवसापासून आपलं चाललेलं की करूयात आणि फायनली ते जमून आले, त्यासाठी थँक्यू. सो टेल मी, कशी आहेस? मी खूप छान आहे, विठ्ठलमय आहे सध्या. हो. त्या सगळ्या वातावरणातून आल्यामुळे ते सगळे व्हायब्रेशन्स आजूबाजूला आहेत आणि आनंदी आहे. आणि ना मी तुझे व्हिडिओ बघितले वारीचे, आणि आता जसं आपण बोलत होतो प्रचंड प्रमाणात मोटिवेशन आहे तिकडे जाणं. म्हणजे तुम्ही नो डाऊट की त्याला एक छान महत्त्व आहे किंवा भक्तिमय वातावरण असतं, पण त्या पलीकडे 100 वर्षाचे वयोवृद्ध जेव्हा त्या वारीत चालतात, याच्यापेक्षा काय मोटिवेशन हवं, राईट? तुझा एक्सपिरियन्स सांग मला. नाही, खूप ते बोलताना सुद्धा आता अंगावर काटा येतोय की एकतर मी जेव्हा म्हणजे मला माझ्या अभ्यासानंतर मला असं कळलं होतं की माझा जन्म समाज कार्यासाठी झालेला आहे, पत्रिकेंचा वगैरे अभ्यास पाहिल्यानंतर. आणि मग मी त्यासाठी एक फाउंडेशन म्हणजे सुरुवातीला तर स्वतःच्या ऐपतीप्रमाणे जेवढं होतं तेवढं करत होते. पण जर मोठ्या प्रमाणात जर वाढवायचं असेल तर एखादं फाउंडेशन ट्रस्ट हवंय. त्यासाठी मी 15 वर्ष माणसं शोधली की जी खरोखर स्वइच्छेने याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ इच्छितात, किंवा कारण यासाठी त्याग खूप महत्त्वाचा आहे. तर अशी 15 माणसं मिळाल्यानंतर मग मी शुचिकृत्य फाउंडेशनची स्थापना केली आणि त्यातला पहिला इव्हेंट म्हणजे वारीचा होता. आणि तिथे जे आपण म्हणतो ना की माणसात देव शोधला पाहिजे ही गोष्ट तिथे कळते. आणि जसं तू आत्ता म्हणालीस की 100 वर्षाची माणसं सुद्धा चालतायत. खूप जण तू बघशील जे अपंग आहेत, त्यांना चालता येत नाही, एक काठी हातात एकच पाय आहे, किंवा काही काही जण तर लोळत जात आहेत. तर त्याच्यावरून असं मला लक्षात येतं की जे आपण अभ्यास करतो शास्त्रांचा त्याच्यामधून लक्षात येतं की भक्ती आणि तो विश्वास त्या एनर्जीवरचा, त्या देवावरचा खूप जास्त महत्त्वाचा आहे. शारीरिक म्हणजे तिथे आड येत नाही. आपलं शारीरिक जी काही अवस्था असेल ती तिथे आड येत नाही. भावनिक दृष्ट्या आणि भक्ती श्रद्धा तुमची असेल तर तुम्ही तिथे जाताच. आणि हे वारीतलंच असं नाही, गिरनारला मी दरवर्षी जाते. गिरनारची 10,000 पायऱ्या एका पायावर उड्या मारत चढताना किंवा नुसते असं रांगत चढताना सुद्धा मी बघितले. तर प्रत्येक ठिकाणी हे प्रूव्हन आहे की शारीरिक अवस्था तुमची भक्तीच्या आड कधी येत नाही. अगदी आत्ता तू जाऊन आलीस वारीमध्ये, सेवा सुद्धा दिलीस तू. तिकडनं परत आल्यानंतर आता कसं वाटतंय तुला? खूप एनर्जी घेऊन आलीस? एनर्जी मला ती वर्षभर पुरते, इतकी एनर्जी असते. कारण तिथे ना नाव गाव कुणी कुणाला विचारत नाही, तुमची काही ओळख नसते. प्रत्येकाची ओळख फक्त माऊली असते. ते माऊली, माऊली हे घ्या, माऊली ते घ्या, माऊली काय हवंय. माऊलीशिवाय दुसरा शब्द तिथे ऐकूच येणार नाही तुला खूप माणसांमध्ये. आणि सतत ज्ञानोबा तुकाराम हा एकच मंत्र असतो. त्यामुळं तिथे कुठेच मीपणा नाही किंवा आत्ता जे काही आपण आपल्या वातावरणात किंवा आजूबाजूच्या माणसांमधले जे विचार आहेत ते तिथे कुठेच दिसत नाही. तिथे जात धर्म श्रीमंत गरीब काही नसतं. फक्त माणुसकी, विठोबावरची श्रद्धा आणि तो भाव मनातला, बस एवढंच असतं. अगदी. आणि आपल्या शोचंच नाव आहे #तिची गोष्ट. सो मला तुझी गोष्ट आज जाणून घ्यायची आणि जेन्युइनली खूप गोष्टी आहेत तुझ्या आयुष्याबद्दलच्या, त्या आज मला जाणून घ्यायच्या आहेत. ओके. सो मला सांग, आज कश्मीरा कुलकर्णी जे काही आहे त्या सगळ्याचं क्रेडिट कोणाला आहे? ईश्वराला, पूर्णपणे ईश्वराला. कारण बऱ्याचदा आपण म्हणतो की आपल्यावरचे
संस्कार आई वडील करतात किंवा आपल्याला पुढे जाण्यासाठी एक बेस तयार करणं, आपले विचारांची जडणघडण करणं, हे सगळे आई वडील करतात. ते खूप लहानपणी हरवल्यामुळे त्यांनी माझ्यावर कितपत संस्कार केले हे मला माहीत नाही. पण त्या ईश्वराने मला नेहमी चांगल्या मार्गावर ठेवलेलं आहे. त्यामुळे मी त्यांना क्रेडिट देईन आणि जन्माला ऑब्व्हियसली घातलं आई वडील तर आहेतच नेहमी. पण पूर्ण क्रेडिट ईश्वराला आहे माझ्याकडून, त्या एनर्जीला आहे. नाव आपण जे हवं ते देऊ शकतो. अगदी. आणि तुझ्या गुगलवर तुझ्या बाबतीमध्ये जी काही माहिती त्यानुसार एका सिनेमागृहात तुझा जन्म झालाय, हे खरं आहे का? हो, हो, हो. ॲक्च्युली आई प्रेग्नंट होती आणि आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस पण त्या दरम्यानच असतो. त्यामुळं मग लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाबा म्हणाले, की "चल आपण सिनेमाला वगैरे जाऊया" असं. आणि तेव्हा मग प्रेग्नन्सीमुळे ॲक्च्युली आईला जायचं होतं काश्मीरमध्ये आणि बाबांना ठीक आहे तिथे नाही जाता येत आत्ता, डॉक्टरांनी आत्ता नको म्हटलंय, तर आपण निदान सिनेमाला वगैरे तरी जाऊया असं. आणि तेव्हा सिनेमाला गेलं ते नाचे मयुरी नाचे सिनेमा मयुरी, हां. थिएटरमध्ये होता आणि तो बघत असताना कळा सुरू झालेल्या होत्या आणि तिथे जन्म झालेला होता. त्यामुळे आईनी मग काश्मीरला जाता नाही आलं म्हणून आणि सिनेमा बघताना जन्म झाला म्हणून ही हिरोईन होणार हे तिनीच ठरवलं होतं आधीच. आणि शिवाय काश्मीरला जाता नाही आलं म्हणून आणि पुढे सिनेमासाठी नाव शोभेल असं म्हणून काश्मीर नाव ठेवलं होतं. तिने तेव्हाच विचार केला होता की पुढे जाऊन फिल्म लाईनला हे आईची इच्छा होती तू अभिनेत्री आईची व्हावी. इच्छा होती. हां. माझी स्वतःची आजही नाहीये. स्वतःला मला ऍक्टिंग करावी फार असं वाटत नाही. मला बिझनेसमध्ये आणि समाजकार्यामध्ये जास्त इंटरेस्ट. अगदी. आणि ना तू 4 वर्षाची होतीस जेव्हा बाबा गेले आणि 13-14 वर्षाची होतीस तेव्हा आई गेली. खरं तर जास्त म्हणजे 18 वर्षाची होतीस 16-17च्या तेव्हा मध्ये आई असं, गेली. हां. खरं तर 4 वर्ष म्हणजे काहीच कळत नाही ग, काहीच कळत नाही आपल्याला. म्हणजे तेव्हा जस्ट काही वर्ष आधी बाबा कळायला लागला असतो हां. आणि त्यानंतर आईने सांभाळलं जे काही हां. आहे ते. हे अजिबात सोपं नाहीये. आत्ता पण एकट्या स्त्रीनं राहणं, मुलांना सांभाळणं, भलेही आपण किती मॉडर्न समाज म्हटलं ना तरी त्याला जे काही सोपं खड्डे नाहीये. आहेत ते सोपं नाहीच आहे. मला सांग, आजही तुला आठवतो आईचा तो स्ट्रगल? हो, पूर्ण आठवतो. कारण जरी बाबा गेले असले तरी त्यांच्याविषयी चर्चा व्हायच्या मावशांमध्ये किंवा असं. तर बाबा असं म्हणायचे किंवा असं व्हायचं, तसं व्हायचं. मग तेव्हा मला बाबांबरोबरच्या 2-3च गोष्टी आठवतात, की अगदी तिथे बापट बाल म्हणून सांगलीला छोटीशी एक शाळा होती तेव्हा आणि तिथे अगदी बालवाडी वगैरे असं सुरू केलं होतं 3 वर्षाचे हां. असताना. आणि मग तिथून घरी जाताना मध्ये आरोमा बेकरीमध्ये बिस्किट्स घ्यायचे. मग ते वाटत वाटत जायचं, खायचं प्यायचं आणि सकाळी 4 वाजता उठून त्यांच्याबरोबर सांगलवाडीला दत्त महाराजांचं मंदिर आहे तिथेपर्यंत पूर्ण राऊंड करून मग वॉक करायला जायचं सकाळी ते. तर अध्यात्म हे पूर्ण माझ्या बाबांकडून माझ्यात आलंय. बाकी पूर्ण घराण्यात अध्यात्म असं कोणाकडे नाहीच. बाबा खूप आध्यात्मिक होते. खूप जास्त, हां. खूप जास्त. तर ते सतत नुसतं काही झालं तरी मन चंगा एवढं म्हणायचंय. ते साईबाबांचे भक्त होते. मी दत्त महाराजांशी कनेक्ट झाले. सो ते एकाच सगळे याच्यातले आहेत सगळे पंथातले. पण तिथून आलं अध्यात्म सगळं आहे. आणि त्यानंतर अचानक त्यांना शुगर खूप जास्त झाली होती. शुगरमुळे कोमात गेले होते ते. आणि तेव्हा पण त्यांचं होतं की आपलं शरीर काहीतरी कामाला यावं. पण शुगरमुळे बाकी अवयव नाही कामाला काही करता आले. पण त्यांचे नेत्रदान केलं होतं आम्ही. त्यांचे असे येलोइश टोन मधले डोळे होते छान असे आणि ते दान केले होते. ते आम्ही जाऊन बघून पण आलो होतो. खरं तर नियमानुसार ते नाही कळत पण एकाच गावात आजूबाजूला असल्यामुळे ते लक्षात आलं आणि छान बघून आले की तर त्याचा एक अभिमान वाटतो की त्यांचे विचार जे होते की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या अवयवांचा काहीतरी फायदा व्हावा आणि त्यानंतर ज्या काकांना बसवले होते ते जग बघू शकत होते. तर त्याच्यानंतर माझं तर देहदानासाठीच पूर्ण भरलेलं आहे फॉर्म वगैरे. तू भरलायस फॉर्म? हां, देहदान पूर्ण. कधी भरलास? झाले त्याला 4 वर्ष झाले. वाह, खूप मोठा डिसिजन आहे हा. हां, पण आता काय देहदान. त्यासाठी मग काळजी घ्यायची शरीराची की व्यवस्थित राहावेत अवयव आणि काहीतरी फायदा व्हावा असं. आणि मग त्यानंतर पूर्ण जबाबदारी आईवर पडली आणि तेव्हा प्रचंड रागीट असा माझा स्वभाव, कडक मंगळ असल्यामुळे की म्हणजे ज्या वातावरण की मी माझी छोटी बहीण आणि ताईचं लगेच लग्न झालं बाबा गेल्यावर 1.5-2 महिन्यातच. तर मी, छोटी बहीण आणि आई आम्ही तिघे असे घरी असायचो आणि ज्या पद्धतीने
लोकांच्या नजरा आहेत किंवा असायच्या तेव्हा खूप राग यायचा. मी अशी दारात बसून असायचे काठी वगैरे घेऊन की बाई वाकड्या नजरेने बघितलं नाही पाहिजे माझ्या घराकडे आईकडे कोणी असं. खूप तेव्हा मानसिक दृष्ट्या खूप तणावातून गेलं म्हणा किंवा माणसांची वेगवेगळी रूपं बघायला मिळाली असं म्हणू शकतो. तर हा आणि आईने पूर्ण म्हणजे रस्त्यावरती काय म्हणायचं हातगाडी असते त्याच्यावरती मग बूट बूट पॉलिश करणं एका बाजूला आणि एका बाजूला सगळं सोनं चांदी, कारण सराफ कट्ट्यातला जन्म, सराफ कट्ट्यात राहायचो. त्यामुळे पैंजण बसवून दे, लहान लहान बाळांचं नाक टोचायचे, कान टोचायचे, सगळ्या त्या दागिन्यांना पॉलिश करायचं, देवाच्या मूर्त्यांना पॉलिश करायचं. आणि मग रात्री गाडगी वगैरे सगळ्यांचे दागिने घरी बनवायला येतो, त्यामुळे सोनार काम पक्क माझं. आईने खूप मेहनत हा, घेतली. खूप खूप मेहनत घेतली. खरं आहे यार, म्हणजे तू मला सांगतेस ना, मला प्रश्न पडतो आता की कसं केलं असेल यार तिने, कसं केलं असेल. कारण 3 मुली पदरात, एकीचं भलेही लग्न झालं असं तरी 2 मुली आहेत ज्यांना मोठं करायचंय एकटीने. कुठून करेज आलं असेल आईला एवढं? परिस्थितीच आपल्याला सगळं शिकवते खरं तर. परिस्थिती एकदा आपल्या समोर आली आणि आपल्याकडे जबाबदारी ती असली की आपण आपोआप त्यामध्ये वाहून घेतो स्वतःला असं वाटतं मला. आता तू जी काही स्ट्रॉंग आहेस हे त्यामुळे का? हां, त्या सगळ्या गोष्टींमुळेच की कारण समोर दिसत होतं की जेवढं तिला मिळेल, कारण शेवटी एक नाक कान टोचल्यावर की 10-15 रुपये हो, वगैरे हो. अशी अवस्था. आणि मग मुलींच्या शाळेतच शिक्षण सरकारी, कारण मुलींना शिक्षण फ्री असतं. पण तरी पण शाळेचा ड्रेस, वह्या, पुस्तकं ते तर आपल्याला बरोबर. घ्यावं लागतं. पुस्तकं जरी प्रोव्हाइड केली तरी वह्या घ्याव्याच लागायच्या. मग पूर्ण सगळ्या सोनारांच्या दुकानात जायचं, वर्गणी गोळा करायची. त्यातून जे पैसे येतात त्यातून एक ड्रेस घ्यायचा, 2 वह्या घ्यायच्या, 400-400 पानी, पूर्ण वर्षाचं त्यातच लिहून घ्यायचं, एकाच वह्यांमध्ये सगळं. आणि मग ते पाठ करायचं एकदा किंवा बऱ्याचदा तर वह्या पण अवेलेबल नाही आहेत. मग फळ्यांवर बघून वाचायचं जे शिकवतात तेव्हा, आणि मग वर्षभरानंतर परीक्षा द्यायची. त्याचा आज मला असा फायदा होतो की म्हणतो ना की कुठलीही गोष्ट वाया जात नाही, की आज तेलुगू, तमिळ, कन्नड कुठल्याही भाषेची स्क्रिप्ट आली की एकदा वाचली की मला लक्षात राहते. क्या बात आहे यार. तर त्याचा फायदा इथे आज अशा पद्धतीने होतो. तू कधीपासून काम करायला लागलीस? मी तशा तर नाटकात लहानपणापासूनच करते, कारण पण या क्षेत्रात यायच्या आधी तू करत होतीस का? थिएटर लहानपणापासून सांगलीमध्ये दैवज्ञ समाजच्या इथे राजेंद्र पोळ म्हणून लेखक दिग्दर्शक त्यांच्या ग्रुपमध्ये होते. आणि छान तिथून पथनाट्य वगैरे शाळेत असल्यापासूनच ते आईची इच्छा होती म्हणून तिने लहानपणापासून त्यात घातलं होतं. मग भावी नाट्य मंदिरला सगळे आपले राष्ट्रीय आणि सगळ्याशा स्पर्धा नाटकाच्या असायच्या, त्या बघायला जाणं, असं सगळ्या गोष्टी तेव्हापासून संस्कार आईनी केलेत अभिनयाचे. अगदी. आणि हे क्षेत्र असं आहे ना, हे खूप बेभरवशाचं क्षेत्र आहे. खूप जास्त. आज काम आहे, नाहीये, परत आहे, असं सगळं आहे. आणि जेव्हा घरचीच परिस्थिती खूप हालाकीची असते तेव्हा ती बदलणं हा पहिला मोठी वस्तू, राईट? कश्मीरा, तुझ्या डोक्यात हे सगळे विचार येत होते का की आपल्याला घरची परिस्थिती बदलायची जे काही आहे ते? खूप इच्छा होती की, कारण खूप बघितलंय म्हणजे इतक्या गोष्टीपासून ना की काही माणसं आमच्या घरात जी आली नंतर की आईला मला म्हणा किचनमध्येच जायचं नाही किंवा असे सगळे प्रकार झाले. आता उपवास वगैरे पहिल्यापासून असायचे, मग खिचडी वगैरे बनवून ठेवली की ते सगळे पाहुणे काय करायचे, खिचडी असे टाकायचे खाली, केरसुणीने झाडायचं की हां आता खा तू, असं. इतक्या परिस्थिती बघितल्यात ना की हे सगळं आपल्याबरोबर का होतं, हा प्रश्न सतत डोक्यात असायचा. त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत तर हे असं आहेच आहे. आणि मग जेवणाचं काय तर हॉटेल्समध्ये शिल्लक राहिल्यावरती तिथे पोळ्या लाटायला वगैरे येणाऱ्या बायकांना डबे भरून देतात ते. मग तो डबा त्या एक मावशी तिथे जायच्या कामाला, तो डबा ते द्यायचे आईला. 15 रुपयाला डबा होता तो. 2 दिवसातून एकदा एक डबा आम्ही घ्यायचो. मग 2 दिवसातून एकदा ते जेवण व्यवस्थित व्हायचं. मग एक दिवस परत जेवण आहे नाही आहे काही भरोसा नाही. तसं साधारण वातावरण जेवणाच्या बाबतीत रोजच्या. ते सगळं शिकवत गेलं आयुष्य की काय आहे आणि काय नाही. त्यामुळे आज कितीही असलं तरी त्याचं तेवढं हे नाही, कौतुक नाही वाटत. मग त्याचं काय करायचं, तर जी परिस्थिती आपण बघितली किंवा ज्या परिस्थितीतून आपल्याला जावं लागलं, असं कोणाच्या आयुष्यात येऊ नये त्यासाठी प्रयत्न, म्हणजे कमवतोय त्याचं समाजकार्य असं. त्यासाठी ते ट्रस्ट वगैरे उद्योग केलेले. बापरे, हे भयंकर आहे. पण सांगली ते मुंबई म्हणजे आपली अख्खी इंडस्ट्री इकडे, आणि आपलं सांगलीतलं घर सोडून इथे यायचं आणि इथे स्वतःचं वेगळं बस्तान मांडायचं. तर
सांगली ते मुंबई तो प्रवास सोपा होता काय होता तो प्रवास नेमका? नाही, नाही, सोपा नक्कीच नव्हता. मी सांगलीतून आधी पुण्यात आले. पुण्यामध्ये नाटक, थिएटरचे बरेचसे शो केलेले होते. त्याची पण म्हणजे मला जे प्रत्येक काम मिळत गेलं ना, त्याच्या मागे ना प्रत्येक वेळी काही ना काही गोष्ट आहे. म्हणजे मी बालगंधर्वच्या इथे नुसते जाऊन बसून राहायचे. माझी एक मैत्रीण होती आणि त्यांचे नटसम्राट नाटकाचे प्रयोग होते अगदी काही दिवसात आणि त्याची रिहर्सल चालायची वरती हॉलमध्ये. तर ती मैत्रिणीची म्हणजे त्याच्यामध्ये जी नलूचा रोल करणारी मुलगी होती, ती एक दिवस आधी गायब झाली. ती म्हणजे पळून गेली म्हणा किंवा ती नाहीच आली आणि कळलं की आता ती येऊ शकत नाहीये. तर त्याचे जे डिरेक्टर होते त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की ताई तुम्ही 2-3 दिवस बघताय ना ती कुठल्या डायलॉगला कुठे? म्हणलं हां, बघितलंय. मग तुम्ही उद्या संध्याकाळी 5 वाजताचा प्रयोग कराल का? आमच्या ग्रुपचा 51वा प्रयोग आहे. श्रीराम लागू वगैरे सगळे येणार आहेत. मुंबईतून मोठे मोठे कलाकार आणि हे येणार आहेत. तर आणि असं अचानक झालंय. म्हणलं तर मला एकदम टेन्शन आलं म्हणजे की एवढं मोठं नाटक आणि अगदीच एका रात्रीत कसं काय? तरी मग ठीक आहे प्रयत्न करते आणि रात्रभर बसून ते वाचलं आणि आधीच्या शाळेच्या वेळेचा तिथे फायदा पुन्हा की पाठांतर चोख झालं. आणि त्या दिवशी जो प्रयोग झाला तेव्हा लागूंनी स्वतः मला फूल देऊन की छान काम केलंस बाळा तू असं. तर ती एक गोष्ट आणि त्या दिवशी तिथे एक सुनीता नावाची मुलगी आली होती जी कास्टिंग करायची. तर ती म्हणाली 4 दिवस सासूचेमध्ये मी खूप दिवस झाले मुलींना पाठवते. 4-5 दिवसांचा रोल आहे. शेजारी राहणारी एक मुलगी आहे. तर त्यांना जसं की मोठ्या मोठ्या डोळ्यांची आणि एकदम साधी गोड अशी मुलगी हवी आहे. खूप जणांना पाठवलं पण झालं नाही तर तुम्ही जाल का? आणि माझ्यासाठी असं की मी 4थी-5वीत असताना ती सिरियल बघायचे आणि आता आपण त्यात काम करायचं म्हणजे असं म्हणजे ठीक आहे बघूया. मग ती म्हणाली ठीक आहे मी सांगते. मग तेव्हा फोन वगैरे काहीच नाही. मावशीचा नंबर दिला शेजाऱ्यांचा एक की बाबा मग तिथे वाट बघत बसायची. मग तिसऱ्या दिवशी तिथे फोन आला आणि मग मी मुंबईत आले होते. मग येताना मग काय मग एक चेन शिल्लक होती गळ्यात आईने बनवलेली. बाकीचं असं काही नव्हतं. ते विकून एक छोटा टेम्पो असतो ना त्यात बेसिक काही भांडी, एक सिलेंडर छोटं आणि मी स्वतः पण त्या टेम्पोत बसून इकडे आले होते, मुंबईला आले. आणि मग इथेच अंधेरीलाच CCD आहे स्टेशनच्या जवळ. त्याच्या ते असं वरती जिना जातो आणि तिथे असं पार्किंगच्या इथे आत जागा आहे. मग 7 जून होती. पाऊस भरपूर प्रचंड पावसानेच स्वागत केलं होतं. आणि मग तिथे खाली जाऊन बसले होते की सगळं रिकामं केलं. दुसऱ्या दिवशी हे होतं आणि एके ठिकाणी ऑनलाईन कुठून तरी शोधून कोणाच्या तरी ओळखीने एक म्हाडाच्या इथे ऑफिसमध्ये ते म्हणाले तुम्ही राहा. जागा कुठे मिळत नव्हती कारण पैसे नव्हते, बजेट नव्हतं फारसं. तर ठीक आहे म्हणाले, पण त्यांनी ते नेमकं पेंटिंगसाठी काढलं होतं त्यामुळे ते म्हणाले की 2 दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल. मग 2 दिवस मी आपल्या तिथे CCDच्या पार्किंगमध्ये रस्त्यावर अंधेरीच्या आणि मग तिथून प्रमोशनला ऑडिशनला जाऊन आले. तिथे तर बापरे मला पहिलं ऑडिशन आठवतंय माझं. एकतर सांगलीहून असल्यामुळे तेव्हाची भाषा कुणाला कळायचंच नाही की मी काय बोलतेय. तर त्यातला पहिला डायलॉग होता की मानसी नाईक आणि हे आमच्या शेजारी राहत आहेत आणि मी तिथे गेले धूर आलेला आहे आणि मी बघते की तुमच्या घरी काही जळलंय का, धूर येतोय वगैरे, जरा बघता का एकदा किचनमध्ये असं. आणि मी काही धूर आलाय तुमच्या घरात असं असं वगैरे मी बोलले होते. तर त्याने की नाही तुला शांतपणे म्हणजे कळलं पाहिजे प्रत्येकाला नाही का असं. तर आवाज मोठा होता पण क्लिअरिटी तेवढी आणि नव्हती. एक वेगळा लहेजा होता हा लहेजा भाषेला. आपला घाटी सांगलीचा होता. तर त्याच्यावर हळूहळू मग काम करण्यात आलं. त्यासाठी रोहिणीताई वगैरे ह्या सगळ्यांनाच मी क्रेडिट देईन कारण 3 वर्ष मग मी 4 दिवसांचा रोल होता तो 3 वर्ष झाला. सो ते लकीली टचवूड ते लोकांना आवडत गेलं आणि तो रोल तसा वाढत गेला. त्यामुळे आल्यावरती ते करत असताना लक्षात येत होतं की नाही हे काही भरोशाचं काम नाहीये. कारण बऱ्याचदा तेव्हा होतं की लॉंगेस्ट रनिंग सिरियल होती 4 तेव्हाची दिवस आणि कधीही बंद होऊ शकेल. मग पुढे काय करायचं आपण, अजून आपण कोणाला ओळखतच नाही असं बरंच व्हायचं. तेव्हाच मग राजा नंबर 1 मूवीची ऑफर आली, तो झाला. पण तो जास्त करून मराठवाड्याच्या दिशेमध्येच जास्त रिलीज झाला. इकडे रिलीज पण नव्हता झाला. त्यामुळे इकडच्यासाठी तसा काही फायदा तेव्हा नाही झाला. मग मध्यम वर्ग, ढोलकी, कॅरी ऑन मराठा, मग ते एकानंतर एक सुरू होत गेले आणि 4 दिवस सासूचे या मालिकेमधनं तुला जे काही पैसे मिळत होते, मुंबईमध्ये उदरनिर्वाह झाला त्यात तुझा? नाही, सुरुवातीला खूप अडचणी यायच्या कारण
अगदी नवीन नवीन होतं तेवढे दिवस नाही भरायचे, पण ही गोष्ट चांगली होती की वेळच्या वेळी पेमेंट मिळणं आणि वातावरण सेटवरचं खूप पॉझिटिव्ह असायचं. तर बऱ्याचदा आणि सेटवर जेवण असायचं, त्यामुळे जेवणाचा माझा प्रश्न तेवढा नव्हता. त्यात ह्या सगळ्या डबे घेऊन यायचे, मग राहिलं काही असेल तर त्या डब्यातनं घरी नेणं. तर खाण्यापिण्याचा प्रश्न नव्हता, फक्त राहण्याचा होता. आणि त्यासाठी जे चेनमधून राहिलेले थोडेसे तिथून, आणि अगदी एक छोटा तो नोकियाचा फोन याचा बेसिक की कॉल टाईम काय आहे विचारलेला कळावा, किंवा ह्यासाठी बेसिक ते एक घेतलं होतं. बाकी सगळे पैसे तसेच. खर्चाची फार सवय नाहीये तशी. अच्छा, तू सेफ प्लेअर आहेस, जास्त खर्च नाही करत. जिथे गरज आहे तिथे नक्की अगदी मनापासून खर्च करते, पण जास्त करून एखाद्यानी की जास्त करून कोणाला तरी खायला काहीतरी खावंसं वाटतं हे असं असेल तर मग मी बिंदास न विचार करता मग कितीही जाऊ दे, किती माणसं आहेत कितीही माणसं असू दे, तसं नाही. फक्त त्या अनुभवातून शिकल्यानंतर की पैसा उचलून हातात देणं हे योग्य नाही, कारण त्यामुळे आपण समोरच्याला परावलंबी करतो किंवा त्याचं जे काही ध्येय आहे त्यासाठी आपण त्याला काही कर्मच करू देत नाही. बरोबर. हे सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर माझं असं झालं की मी खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे माझं आधी असं होतं की मला अन्नछत्र काढायचंय खूप मोठं, की तिथल्या आजूबाजूची माणसं उपाशी नाही राहिले पाहिजेत, कारण आपण ते उपाशी राहणं बघितलंय. पण एकदा रायगड जिल्ह्यात जिथे आम्ही मेडिकल कॅम्पसाठी गेलो होतो, तिथे एक छोटासा मुलगा आला बरं का, आणि तिथे जनरली कसं डॉक्टरांना बघून मुलं घाबरतात, खेडेगावातली अशी अगदी आदिवासी ह्याच्यातली पण काही माणसं होती. तर मग आमचं ठरलेलं असतं की थोडे वेळ डॉक्टर गाडीत बसतात, मग मी जाऊन चॉकलेट दे हे ते असं सगळं करणं, मग ते नॉर्मल झाले की हळूहळू डॉक्टर येणार, मग त्यांना तपासणार, असं तसं. मग त्या लहान मुलाला, अरे जेवलास का तू बाळा? तर हो मी जेवलो. म्हणलं काय खाल्लंस? तर तो मला म्हणाला मी उंदीर खाल्ला. आणि काटा आला माझ्या अंगावर की उंदीर खाल्ला म्हणजे. तर तिथे एक मावशी बसला होता की त्याचे आई वडील कोणी नाही आहेत, आणि तो असाच इथे माझी अशीच अवस्था होती तेव्हा. मी पूर्ण ब्लँक होते की काय म्हणजे. तर ते म्हणाले की आई वडील वगैरे कोणी नाही आहेत, आणि एक इथेच आता काय पडलेलं असतं तो खातो. मी म्हणलं पण तरी उंदीर. मग मला असं झालं की का असं हे होतंय. म्हणलं का ह्याच्या घरी दुसरं कोणीच नाहीये का? तर काका आणि मावशी वगैरे आहेत म्हणे. म्हणलं मग ते नाही का बघत? तर त्याचे मग ते घरातले जे आहेत ते आले. त्याच्या मावशीचं असं म्हणणं होतं की सरकारने काय धान्यच आता द्यायची सोय केली आहे की ते दर महिन्याला धान्य देतात. मग मग पुरुषांचं असं एक काय म्हणायचं विचारसरणी अशी झाली की आता तुला घरात शिजवायला अन्न मिळतं ना, मग आता माझ्याकडे पैसे नाही मागायचे. मग कमवायचंच नाही, काही कमवलं तरी दारू पिऊन बसायचं आणि मारहाण करायची. मग काय वेगळं मिळणार, किंवा अशा त्या ह्याच्यामध्ये मी म्हणलं की नाही, जर का आपण अन्न पुरवलं तर मग ते काम नाही करणार. बरोबर आहे. मग माझं ठरलं की नाही, आपण असं काहीतरी करूया जेणेकरून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत होईल. रेडीमेड गोष्टी हातात द्यायच्या नाहीत, त्यांचं कर्म किंवा त्यांचं ते हातून काढून नाही घ्यायचं, नाहीतर मग पुन्हा आपल्यामध्ये त्याचं पण प्रारब्ध येतच कुठे ना कुठे. सो ते झालं. मग त्याच्यानंतर मग ती एक गोष्ट मिळालेली, आणि बायकांचा होणारा त्रास आणि आईनी जो स्ट्रगल बघितला, मग त्याच्यातून सुकन्या महिला गृह उद्योग बनवला, ज्याच्यात आता मसाले बनवणं, केटरिंगच्या ऑर्डर्स घेणं, बाकी सीझन वाईज दिवाळीचा फराळ असतो, आकाश दिवा आहे ते सगळ्या गोष्टी चालू असतात. मग पुरणपोळ्या आल्या, गुढीपाडव्याच्या वेळी गुढीच्या सगळ्या गोष्टी आल्या, ते सीझन वाईज मग ते त्याप्रमाणे होतात. सध्या मसाले वगैरे एक्सपोर्ट होतात. चालू आहे काहीतरी, जेणेकरून त्यांनी यावं, मेहनत करावी, आणि तुमच्या कष्टाचं तुम्ही घ्या, जेणेकरून त्यांना एक स्वावलंबी होणं समजावं आणि कष्टाचं महत्त्व समजावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहता यावं. अशा 2-3 गोष्टी त्यातून साध्य व्हाव्यात, ही गोष्ट म्हणजे असा विचार. अगदी. काश्मीर, आपण जेव्हा ना ग्लॅमर येतं ना आपल्याकडे, हातामध्ये ग्लॅमर येतं ना, तेव्हा या एवढ्या सगळ्या गोष्टी नाही केल्या तरी चालतील असा विचार येऊ शकतो, बिकॉज आलंय ना आता आपल्याकडे ग्लॅमर. बट तरी सुद्धा म्हणजे श्री गुरुदेव दत्त या मालिकेच्या सेटवर मी तुला भेटले होते, आणि 2018 तेव्हा तू मला जे सांगितलं होतंस कामाबद्दल, आणि आत्ता तुझे सेम विचार आहेत. कुठेही मे बी ते वाढले असतील पण ते कमी नाही झालेत. मला सांग, हे सगळं तू कसं जमवून आणतेस? कारण आता कश्मीरा कुलकर्णीला सगळेजण ओळखतात, तुझं काम सगळ्यांना माहिती आहे. तू कसं जमवून आणतेस हे सगळं? ह्या सगळ्या गोष्टी ज्या ऍक्टिव्हिटी करते त्यातूनच, म्हणजे तेच ना की मला असं वैयक्तिक वाटतं की जे मी खूप वर्षांपासून मेडिटेशन्स वगैरे करते, मी कुणा एका व्यक्तीची पद्धत फॉलो नाही करत. मी सगळ्यांचं ऐकते, समजून घेते, आणि मग मी माझ्या पद्धतीने
ते मेडिटेशन्स करते. मग मला वेगवेगळ्या पद्धतीने मग स्वप्नात दृष्टांताच्या दृष्टीने म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारे मला त्या गोष्टींची उत्तरं मिळत राहतात. आणि मग मला असं वाटतं की हा नाही, हा मार्ग बरोबर आहे. आणि मग त्यात डीपच आपण जात जातो आणि ह्याच्यामध्ये सगळ्या आपल्या शास्त्रांचं जे काय हा सगळ्यात मोठा सहभाग आहे असं म्हणतो. आणि आपण आता पुन्हा तेच आहे की हे संस्कार किंवा ही विचारसरणी आपले पालक डेव्हलप करतात आणि मुलींसाठी बाबा जास्त जवळचे असतात. त्यामुळं ते बरोबर नव्हते. पण मग वाचनादरम्यान ना मला असं लक्षात आलं की जे असं ज्ञान आपल्याला देतात किंवा असे विचार आपल्यापर्यंत पोहोचवतात, त्यांना लाडाने आपण पुढे बा लावतो का असं. म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर महाराज पण आपण ज्ञानबा, विठोबा, त्याच्यानंतर तुकोबा आणि आपले शिवबा, हे 4 जरी तुम्ही बाप मानले तरी त्यांच्या विचारांवर जर तुम्ही चाललात तर मला असं वाटतं आयुष्यात अशी कुठली गोष्ट नाही आहे की तुम्हाला वेगळं काही शिकायची गरज आहे किंवा तुमच्या विचारांमध्ये कुठली गोष्ट शिकायची राहणार नाही. त्यामुळे हे 4 आपले बाप आहेत. हे मी माझ्या आयुष्यामध्ये हे यांच्या विचारांवर चालणं हे माझ्यावर संस्कार घडवतील. मग त्याच्यामध्ये क्षत्रिय विचार पण आला की स्वतःवर अन्याय होऊ द्यायचा नाही, स्वतःच्या अधिकारांसाठी लढायलाच पाहिजे. हे आपले शिवबा आपल्याला शिकवतातच. आणि बाकी शब्द चांगले वापरले पाहिजेत. तुका म्हणतात की शब्द आपले जे काय आमचं धन आहे हे सगळं शब्दच आहेत. त्यामुळे त्यांनी सगळं शब्दात मांडलंय. असं प्रत्येक बापाकडून आपल्याला शिकायला मिळतं काहीतरी. अगदी. पण आईच्या जाण्यानंतर सावरायला वेळ लागला असेल ना, कारण बाबा नाही आहेत आणि प्रश्न पडले असं म्हणेन मी. मी खूप खचले आतून आणि खूप प्रश्न पडले की कारण भाऊ पण होता मोठा, तो पण गेला, आई पण गेली, दादा पण गेला, बाबा पण गेले. की आपल्याच बरोबर का होतंय हे सगळं? का म्हणजे असं काय पाप केलंय वगैरे. आणि नेहमी जो प्रत्येक माणूस करतो की फिरून फिरून नशिबाला दोष दिला की माझं नशीबच असं आहे वगैरे. अगदी जसं साधारण कुठलाही माणूस करतो तशीच मी पण. मग हळूहळू एक पुण्याचे अमेय दादा म्हणून आहेत. अमेय दादांनी मला सांगितलं की मला असे वेगवेगळ्या रूपात महाराजांनी मार्गदर्शन दिले, असं मी त्याचा तसा अर्थ घेते. तर त्यांनी मला ज्योतिषशास्त्र आणि ह्या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास कर असं सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे करते. कारण त्यांचा मला अनुभव असा की त्यांनी मला कारण मी दत्त महाराजांना पहिल्यापासूनच स्वतःला समर्पित केलेलं आहे. आणि तेव्हा त्यांनी मला 6 महिने आधी जेव्हा सिरियल सुरू व्हायची होती, 4 दिवस सासू नाही गुरुदेव दत्त, हां, तेव्हा त्यांचा फोन आला होता आणि ते म्हणाले की उद्यापासून सकाळ दुपार संध्याकाळ माता अनुसूयाचं स्तोत्र म्हणायचंय. म्हटलं का नाही विचारायचं, भक्त करायचंय. म्हटलं ठीक आहे. आणि मी सुरू केलं. आणि मला ज्या क्षणी फोन आला, बरं मला जेव्हा फोन आला, मी जसं मगाशी म्हणाले की प्रत्येक कामाच्या मागे गोष्ट आहे. साऊथमध्ये जे काम मिळालं त्याच्यामध्ये फेसबुकवर मी हिंदी फिल्म करत होते, मेन्यू एक लडकी चाहिए, त्याच्यामध्ये जी लीड होती तिने असा फोटो काढला होता आरशामध्ये उभं राहून आणि ते फ्लॅश झाला म्हणून मी मागे बसले होते आणि मी नुसतं असं त्या फ्लॅश असं वर बघितलं होतं. एवढाच चेहरा आणि डोळे दिसत होते. त्याच्यावरून त्यांनी मला शोधून काढलं की या आंखों वाली लड़की चाहिए. अच्छा. असं. आणि तिथे आजही म्हणतात आपको सिर्फ आपकी आंखों की वजह से हम काम देते, बाकी कुछ नाही. म्हटलं काय. तर त्याच्यासारखंच फेसबुकवरूनच इकडे तिकडे सगळीकडे फिरून त्यांनी हे माझं नंबर किंवा कॉन्टॅक्ट शोधून काढला होता. कारण त्याच्या आधी 1.5 वर्ष मी पूर्ण गॅप घेतला होता. सुकन्या महिला गृहोद्योग उभं करण्याचं काम सुरू होतं आणि हे सगळे अभ्यास सुरू होते. तर त्यामुळे कुणाकडेच नंबर नव्हता माझा तेव्हाचा. कारण 1.5 वर्ष अजिबातच कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते. ते फेसबुकवर इथून काय महाराजांची कृपा म्हणा ते फिरून आलं. आणि त्यांनी जेव्हा म्हणाले की माता अनुसूयाचा रोल करायचा आहे, तेव्हा मला असं झालं की म्हणून मला सांगितलं होतं 6 महिने ते करायला त्रिकाळ, जेणेकरून काहीतरी संस्कार उतरावेत, त्या मंत्राचा काहीतरी परिणाम आपल्याला व्हावा. कारण इतकी मोठी भूमिका निभावणं हे आपल्यासारख्या काय म्हणायचं पामर विमर म्हणजे लायकीच नाही आपल्यासारख्या माणसांचं कामच नाहीये. ते त्यांनीच घडवून घेतलं. पण माझ्यासाठी ती सगळ्यात जवळची भूमिका आहे म्हणजे. आणि हे सगळं करत करत हेच संस्कार आपल्यावर होत राहतात. सतत 24 तास त्या वातावरणात राहणं, ते डायलॉग्स बोलणं, त्या कपड्यांमध्ये राहणं, तसं जंगलात फिरणं, तर ते आपोआप हे सगळे अनुभव वेळोवेळी मिळत गेलेत. त्यामुळे मला वाटतं त्यात प्रगती होत जाते. सुरुवात केलीस तू कामाला या इंडस्ट्रीमध्ये. खरं तर आधी म्हणजे खूप वर्ष आधी ना अनेक गैरसमज होते आपल्या इंडस्ट्रीबद्दलचे किंवा
भीती वाटायची की माहित नाही एखादा व्यक्ती काम देतो म्हणून सांगतो पण खरंच ते काम असेल की नाही. कित्येक जण सांगतातही त्यांच्या अनुभवांबद्दल. तू जेव्हा सुरुवात केलीस तुला भीती होती या क्षेत्राबद्दलची थोडी का होईना, कारण आपण सांगलीमधनं इथे येतोय आणि सगळं स्क्रॅच पासून सुरू करायचंय, तर भीती मनात होती? ऑब्व्हियसली भीती होती आणि प्रत्येकाच्या मनात असते. आजही भीती, ती भीती कधीही न संपणारी आहे असं मला वाटतं. कारण मुळात कलियुग आहे. माणसांच्या विचारांबद्दल, कृतींबद्दल आपण काहीच खात्री देऊ शकत नाही. सो आजही कुठला माणूस कसा वागेल, काय विचारेल, काय हे करेल, हे सांगू शकत नाही. पण ह्या सगळ्या क्षेत्रात आल्यावरती मला ती भीती नाही राहिली आणि मुळात या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारची जबरदस्ती होत नाही. ही एक चांगली गोष्ट आहे, की ते विचारतील तुम्हाला समोरून, की बाई असं-असं आहे, कॉम्प्रोमाइज करावं लागेल, करणार का? हो किंवा नाही म्हणणं हे आपल्या हातात आहे. कुठल्याही प्रकारे ते जबरदस्ती करत नाहीत. पण मी जेव्हा बऱ्याच मुलींना ते करताना बघितलं, त्याच्या मागचं कारण जर समजून, कारण मी जजमेंट करायला मला फारसं नाही आवडत, की कारण त्या माणसाची काय परिस्थिती आहे आत्ताही आपल्याला माहिती नाही. माहित नाही. त्यामुळे उगाच मी आपलं म्हणणार, की हे चुकीचं आहे किंवा बरोबर. मुळात मला अधिकारच नाही तो. ते माझं आयुष्य नाही. तिच्या कर्मानुसार जर ते लिहिलेलं असेल तिच्या आयुष्यात, तर मी कुणीच नाही ते बदलणार. देव सुद्धा आपल्या कर्माची फळं बदलू शकत नाही. तर मग आपण कोण आहे? त्यामुळं मी जज कुणालाच करत नाही, तो स्वभावाचाच भाग नाहीये. पण मग मला हे माहितीये की कुणी फोर्स नाही करत या इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे कुणीही उद्या की माझ्याबरोबर असं झालं यासाठी दुसऱ्याला जबाबदार तुम्ही धरू नका. ह्याची मी प्रामाणिकपणे, म्हणजे मला ठाम मत आहे माझं हे, की कुणीही तुझ्यावर जबरदस्ती करायला आलेलं नाहीये. तू पूर्ण विचारल्यानंतर किंवा स्वतःच्या विचाराने ही गोष्ट केलेली आहेस, ठीक आहे. नंतर तुला पश्चाताप होऊ शकतो, चांगली गोष्ट आहे. त्यातून बाहेर पड. तुला त्या कर्मातून एखादं, म्हणजे आपण म्हणतो ना, अनुभवातून शिकणं, त्या अनुभवातून तुला शिकायला मिळालं ही खूप चांगली गोष्ट आहे. चुकांमधून शिकतो माणूस. त्यातून बाहेर पड आणि आता चांगलं वाग. त्यामुळे आता एकदा झालं तर परत त्यातच राहावं, नाहीतर लोक तसंच म्हणणार, ह्या विचारांमध्ये पूर्ण आयुष्याचं वाटोळं न करता. चुका सगळ्यांकडून होतात, माझ्याकडूनही झाल्या असतात. पण त्यातून शिकणं खूप महत्त्वाचं आणि पुढे जाणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं एखाद्या इंडस्ट्रीला किंवा ह्याला चुकीचं न म्हणता, त्या विचारसरणीला मी नक्कीच चुकीचं म्हणेल, ती पूर्णपणे चुकीची आहे. पण या इंडस्ट्रीमध्ये फोर्स नाही केला जात. विचारलं जातं 100%, करायचं की नाही करायचं तुमच्या हातात. तुला होते असे काही अनुभव? विचारण्यात आलेलं होतं की बिग बजेट हिंदीमधल्या तिन्ही खानबरोबरचं ऑफर होती. पण बरेचसे असे त्याच्यामध्ये मागे त्यांची काय म्हणायचं त्याला, की अशा कंडिशन्स आहेत. म्हणलं हरकत नाही, धन्यवाद, मला नाही जमणार ही गोष्ट. आणि फक्त हेच असं नाही, त्याच्यामध्ये आता मला माहिती नाही किती लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचलेली आहे किंवा हा प्लॅटफॉर्म ते बोलण्यासाठी योग्य आहे की नाही. पण इल्युमिनाटी वगैरे सारख्या गोष्टींच्या पण ऑफर आल्या होत्या, की मी म्हणलं मी अध्यात्मात आहे, मी दत्त महाराज किंवा हे सोडून दुसऱ्या कुणाला एनर्जीला देव मानूच शकत नाही. तर मला माझ्या चौकटीत बसून जेवढे प्रोजेक्ट येतात तेवढे करायला मला आवडेल. आणि मग जसं पुन्हा की ज्या गोष्टीमुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये मुली अडकतात, ती एकच अशी होती की फायनान्शियली त्या स्ट्रॉंग नाही आहेत. एकतर घर सोडून आलेल्या आहेत किंवा घरातून बाहेर काढलेलं आहे किंवा हट्ट करून निघून येतात, मग घरचे सपोर्ट करत नाहीत. अशा वेळी मग त्यांना हा एक मला खूप चुकीचा मुद्दा वाटतो की ते लाईफस्टाईल मेंटेन करायचं असतं. काय लाईफस्टाईल मेंटेन करायचं आहे तुम्हाला? सेटवर गेल्यानंतर जे कॅरेक्टर आहे त्याचे कपडे, त्याचा मेकअप, त्याचं डायलॉग सुद्धा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रोडक्शनकडून, चॅनलकडून दिली जाते. मग काय मेंटेन करायचं आहे तुम्हाला? येता जाता इतर वेळी आपण जसे आहोत तसे माणूस आहोत, बस. तिथे मग लक्षात आलं की त्यांना मग पार्ट्यांना जायचं असतं. हा एक खूप चुकीचा समज आहे की पार्ट्यांमध्ये कॉन्टॅक्ट्स मिळतात. मी आजपर्यंत एकही पार्टी अटेंड केली नाही आयुष्यात आणि कधी करेल असं वाटतही नाही. कॉन्टॅक्ट्स तिथं का असतील? मग तिथे तुम्हाला तसेच कॉन्टॅक्ट मिळतील जे तिथे येतात आणि पिऊन सगळे त्या धुंदीत नाचत असतात. सो हे खूप चुकीचे समज आहेत काही मुलींमध्ये. आणि मग फायनान्शियली सपोर्ट मिळावा म्हणून मग ते अशा गोष्टींमध्ये जातात. मग त्यावेळी मला असं वाटलं की मग आपण काहीतरी साईड बाय साईड बिझनेस पाहिजेच. इवन आत्तासुद्धा आम्ही प्रमोशनसाठी जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथे कॉलेजमध्ये काही जणांना ॲक्टर व्हायचं होतं. मग तिथले शिक्षक येऊन म्हणत होते की तुम्हीच सांगा मॅम यांना की हे क्षेत्र किती भरोशाचं आहे. म्हणलं अजिबात भरोशाचं नाही. या व्यतिरिक्त म्हणलं मी ज्योतिषशास्त्र बघते, मी वास्तूच्या गोष्टी बघते जाऊन, त्यातून मला पैसे मिळतात.
न्यूमरॉलॉजी बघते. त्याच्यानंतर काय म्हणायचं त्याला, की सुकन्या महिला गृह उद्योग हा माझा व्यवसाय आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत जिथून मला कमवण्यासाठी बुद्धी आहे किंवा एक मार्ग आहे. मग राहिलेल्या वेळेत किंवा काय म्हणायचं त्याला, एक आईची शेवटची इच्छा आहे म्हणून मी या क्षेत्रात आहे. मला फूड लाईनमध्ये खूप इंटरेस्ट आहे म्हणून केटरिंग वगैरे, आणि आता पुढच्या 2-3 महिन्यातच एक प्रॉपर क्लाउड किचन, पूर्ण सगळ्यांना ते जेवण घरचं ताजं आणि शुद्ध जेवण मिळावं. ते पण ते व्यवसायाच्या दृष्टीने, तिथे कुठलाही परमार्थ वगैरे साधायचा आहे नाहीये. असं काही नाही आहे. ते व्यवस्थित पैसे घेऊन त्या बदल्यात चांगलं जेवण. तर असे व्यवसाय करत असते मी, कारण नाही आहे हे किती काय काय भरोश्याचं नाही. करतेस काश्मीरा तू. खूप काय काय. पण ना आपलं जसं तू म्हणालीस की कॅरेक्टरमध्ये गेल्यावर त्याचे कपडे, हेअर, मेकअप सगळं असतं, राईट? ती आपली इंडस्ट्री झाली आणि आपला हा आहे आपण आहोत जे काय आहोत ते हां. आपला अपिअरन्स आहे, राईट? तेव्हापासून आतापर्यंत मला सांग, तू तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये, वागण्या बोलण्यात, दिसण्यात, आउटर अपिअरन्समध्ये काही बदल केले की तुला करावे लागले? वयानुसार जे येतात ते आले. फक्त आता चांगलं हे वाटतंय की स्वतःच्या पैशाने विकत घेऊन कपडे घालतेय. कारण लहानपणापासून तर अक्षरशः आतले कपडे पण वाट बघायचो. शेजारी पाजारी मावशींच्या मुलींचे जुने झालेत का, ते देतील का? मग ते मिळाल्यावर अख्खं लहानपण कॉलेजपर्यंत दुसऱ्यांनी जुने दिलेल्या कपड्यांवरच काढले. कधीही म्हणजे इव्हन कधी-कधी तर दिवाळीला सुद्धा नवीन घेतलेला आहे कपडा हे आठवत नाही. शनिवारचा बाजार असतो सांगलीला, आमच्या इथे सराफकट्ट्याच्या बाजूला. तर शनिवारच्या बाजारात असे जुने कपडे थोडेसे हे करून विकतात ना, असे ₹20 पण. तर तो ड्रेस म्हणजे नवीन ड्रेस आमच्यासाठी तेव्हा. मग तो दिवाळीतून घ्यायचा तर तो एकदा तो तसा. नाहीतर कधीच कपडे असे विकत घेणं किंवा हे झालंच नाही. मग आता स्वतःचे कपडे विकत घेऊन घालतो, हा एक आनंद आहे. बाकी असं काही फारसं मला नाही वाटत की गरज पडली कधी. आणि स्क्रीनसाठी जे काही गरजेचं असतं, व्यायाम करणं, ते तर आता हां, त्याला ते तर पर्याय आहे. नाही. म्हणतो ना आपण आपले सगळे योग आहेत, कर्मयोग, ध्यानयोग. हम्म. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये तर ते केलंच पाहिजेच आहे. तर योगासनही शरीरासाठी उपयोगी आहेत. वाव. अभिनय तर सुरू आहे, पण तू जसं म्हणालीस की तू ॲस्ट्रॉलॉजी बघतेस, तू वास्तू बघतेस, न्यूमरोलॉजी, बऱ्याच गोष्टीत, आणि या सगळ्यासाठी ना प्रचंड अभ्यासाची गरज असते. नाहीतर म्हणजे शक्यच नाही. धारणा जे तू म्हणालीस की मेडिटेशन लागतंच या सगळ्यासाठी. लागतंच. ऍक्टिंग म्हणजे ग्लॅमरस फील्डमध्ये असताना हे सगळं तू कसं सांभाळतेस, आणि मुळात या सगळ्याची सुरुवात कधी कुठून कशी झाली होती? मी जसं मगाशी म्हणाले की अमेय दादांनी मला सांगितलं या सगळ्याची सुरुवात करायला, आणि मी हळूहळू त्यामध्ये वाचत गेले. आणि पुन्हा लहानपणी शाळेच्या वेळेचं की एकदा वाचलं की लक्षात राहतं. त्यामुळे फक्त प्रॅक्टिस त्याची जरा करावी लागते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. तर मला अजूनही वाटतं की मी तेवढा वेळ देऊ शकत नाही. पण अभ्यास मला आवडतो करायला. आजही माझ्याकडे सगळ्यात जास्त जर सामान असेल तर वही, पेन्सिल, खोडरबर, पेन, ते सगळे आपले कोरे कागद, पुस्तकं माझ्याकडे. कारण मला लायब्ररी उघडायची, जुनी पुस्तकं सगळी, आणि ती एका अशा ठिकाणी त्या अशा मुलांसाठी ती तयार करायची की ज्यांना हे सगळं वाचनाची आवड लागली पाहिजे, त्यांच्यापर्यंत आपली संस्कृती पोहोचली पाहिजे. म्हणून मी ते सगळ्यात जुने कुठलंही पुस्तक कुठेही जा, मी सगळ्यात पहिला पुस्तकं घेऊन येते आणि मग ती सगळी जमा करते. वाचायला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पण घेऊन ठेवते की पुढे त्याचा कोणाला तरी उपयोग होईल. अगदी. पण मुंबईमध्ये तू कधी स्थायिक झालीस साधारण? रेंटनीच घर घेतलंस ना? हा, आजही रेंटवर आहे. अच्छा. कारण मुंबईमध्ये जर ऍक्टिंग सोडली तर माझं काहीच काम नाही. मग सांगलीत आहे घर? सांगलीत पण काही नाही. आता पुण्यामध्ये मी माझे व्यवसाय सगळे सेट केलेले आहेत. शुचिकृत्य फाउंडेशन पण पुण्यामध्येच आहे. तर मला म्हणजे पत्रिकेचा अभ्यास झालेला आहे स्वतःच्या पण, त्यामुळं व्ययस्थानात मोक्षाच्या ठिकाणी केतूचं माझी मोक्षाची पत्रिका आहे. याच्यानंतर मनुष्यजन्म आहे नाही माहीत नाही, अभ्यासाप्रमाणे तरी नाही आहे. त्यामुळं जेव्हा केतूची दशा सुरू होईल साधारण अजून एक 22-23 वर्षांनी, मी कुठेतरी निघून गेलेली असेल हिमालयात, काय घरवीर करून. असं तरी झालं तरी मी पुण्याच्या ठिकाणी करेन. पण हा किती मच्युअर थॉट आहे. कारण आता ना प्रत्येक जण पळत असतं की मला माझं घर करायचंय, मला माझी गाडी करायची, मला लक्झुरियस लाईफ हवंय. याच्यासाठी हवं ते काम, हवं तितका वेळ काम लोक आज करायला तयार आहेत. म्हणजे इतकं स्ट्रेसफुल आणि कॉम्पिटिटिव्ह हे वर्ल्ड आहे.
असं असताना हा विचार मी तुला जेन्युअनली सांगते, मी पहिल्यांदा ऐकलाय काश्मीर. व्हेरी जेन्युअनली. हे सगळं क्रेडिट फक्त आपले शास्त्र, आपला हिंदू धर्म यामुळेच मिळतं. आणि मला प्रचंड गर्व, अभिमान सगळं आहे मी हिंदू असल्याचा आणि भारतात जन्म झाल्याचा. तर मी त्याचा अभ्यास आणि प्रत्येकाने केला पाहिजे. प्रत्येकाला तो अभिमान असलाच पाहिजे. तू विचार करतेस पण एक प्रोजेक्ट आहे दुसरा प्रोजेक्ट की कधी काम येईल किंवा नाही, फार नाही विचार करत नाही. अभिनयाच्या बाबतीत? नाही. ओके. कारण मला आणि तेव्हाच्या काळात मला ही गोष्ट माहिती होती पुन्हा अभ्यासामुळे की तेव्हाच एक रहमान असं आहे की अभिनय क्षेत्रातलं फारसं काम आत्ता पुढचे 1.5 वर्ष आपल्याला करता येणार नाही, मिळणार नाहीये. आपण त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी हे करूया. आणि तेव्हा मसाल्यांचा एक्सपोर्ट सुरू झाला, कारण लोकल सगळ्या गोष्टी बंद होत्या. आणि लॉकडाऊनमध्ये माझा बिझनेस सेट झाला मसाल्यांचा. जेव्हा सगळं हे बंद होतं, पण मला हे माहिती होतं की पुन्हा केतू आणि हे व्ययात असल्यामुळे आउट ऑफ इंडियामधून मला पैसा जास्त चांगला मिळू शकेल. तर मग मी म्हणून मी म्हणते नेहमी की बऱ्याचदा हे माझ्या आयुष्यात राजयोग आहे तर मग आता काहीच काम करायचं नाही, तसं नसतं. तुम्हाला एक गायडन्स मिळतो. तर मला हा गायडन्स तेव्हा मिळाला होता की बाबा अच्छा, म्हणजे मी हे 1.5 वर्ष ह्याच्यामध्ये मग एनर्जी घालून उपयोग नाहीये. मी ती एनर्जी दुसऱ्या ठिकाणी, मला हे माहिती आहे आत्ताच्या त्या ग्रहमानानुसार मला आउट ऑफ इंडियाकडून पैसा मिळणार आहे. मी मसाले आउट ऑफ इंडियाला पाठवायला सुरुवात केली. तर त्यासाठी आमच्या इथे सोसायटीमध्ये देशपांडे म्हणून राहत होते. त्यांनी तिकडच्या इम्पोर्टरचं हे तिकडे आहेत, ते पण कुलकर्णीच आहेत. मराठी माणूस तिथे जाऊन छान सेट झालाय आणि आपल्याकडच्या सगळ्या गोष्टी तिथं पोहोचवतोय, चांगली गोष्ट आहे. सो ते पण सुरू झालं. सो मला महाराजांच्या कृपेने काही ना काही सेट होत गेलंय. तू बिलीव्ह करतेस प्लॅन बी असलाच पाहिजे, सेकंड इन्कम असलाच पाहिजे. तो तर 100% असला पाहिजे. मुळात मी पैसा कमवणं किंवा पैसा माझ्यासाठी महत्वाचा नाहीये, पण आपल्या ज्या काही बेसिक गरजा आहेत त्या दुसऱ्या कुणीतरी येऊन पूर्ण करावं हा पण विचार नसावा, कोणावर डिपेंड नसावं, पूर्णपणे स्वावलंबी असावं माणसाने. मग ते फायनान्शियली असू दे, भावनिक असू दे किंवा शारीरिक मानसिक सगळ्याच गोष्टी येतात त्यात. मग त्या सगळ्याची सवय लागण्यासाठी अनेक वर्षांपासून मग चातुर्मास आणि या सगळ्या गोष्टी करत तू करतेस. जमतं पण, म्हणजे आपण आता डेली सोप करतो ऑब्व्हियसली, आणि तुझा जो स्वभाव आहे आणि तू जी कॅरेक्टर प्ले करतेस रम्या, खूप डिफरन्स आहे त्या दोघींमध्ये. आणि त्यात तू मला मगाशी म्हणालीस की चातुर्मास, श्रावण हे सगळं तू पाळतेस. तर होतं हे शक्य, कारण एनर्जी लागते सेटवर 13-14 तास उभं राहून काम करणं. विलन जे करतात त्यांना तर हॅट्स ऑफ आहे, कारण किती इमोशन्स असतात. राईट. सो या दोघांचाही तुला मेळ आखता येतो नीट? मी पुन्हा तेच म्हणेन की आध्यात्मिक जी काही शक्ती आहे ना, तीच ताकद देते आपल्याला हे सगळं करायला. आणि जेव्हा तुम्ही त्या मार्गात जाताना तेव्हा अडचणींकडे लक्ष नाही जात. काय अडचणी आहेत, काय अडथळे येतात त्याच्याकडे आपलं लक्ष नाही जात. आपलं टार्गेट एकच असतं. जसं वारीचंच आत्ता जी चालू आहे की खूप आत्ता पण तू बातम्या बघितल्यास, खूप जणांनी काय काय मध्यंतरी वाईट गोष्टी केलेल्या आहेत खरंच. म्हणजे अशी कर्म वैऱ्याला सुद्धा सुचू नयेत की बाई मटणाचे तुकडेच टाकलेत किंवा काय काय वाटेल ते केलंय, पण त्यांचं टार्गेट आहे पंढरपूर. ते अशा गोष्टींकडे लक्षही देत नाहीत. ते सरळ आपल्या टार्गेटकडे जातात. ते अजिबात ह्या अडचणींकडे, जेवण मिळालं नाही, ती एक श्रद्धा आहे की विठोबा जे आहे, माऊली पोट भरेल आपलं. आणि तोच विश्वास कुठेतरी वेगवेगळ्या रूपांनी त्यांच्या समोर येतो. त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात आपोआप आणि सगळं ते पार होतं तिकडे. मग तसंच त्याच ह्याची गोष्टीवर मला असं वाटते चातुर्मास म्हणा किंवा पूर्ण आयुष्य आपलं शास्त्र पण चालतं की पंढरीच्या दर्शनाला सगळ्यात पहिल्यांदा शिवचं पूर्ण कुटुंब आलं म्हणतात. शिव, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय. मग शयन आपली जी एकादशी, शयनी एकादशी असते तेव्हा त्या अर्थावरूनच लक्षात येईल की देव झोपी जातो. पूर्ण समुद्रात आतमध्ये जाऊन तो शयन करायला जातो. मग मग तो उठतो तो डायरेक्ट दिवाळीच्या वेळी कार्तिक एकादशीला. मग या 4 महिन्यात कोण सांभाळणार? सगळ्यात पहिले हे वारकरी म्हणतात की मग त्यांनी या चौघांवर की बाबा हे तुम्ही करा, ही जबाबदारी तुमची. म्हणून मग त्याच्यानंतर आधी श्रावण, शिवचं आपण पूर्ण महिनाभर, त्याच्यानंतर भाद्रपदमध्ये गणपती, त्याच्यानंतर देवी आणि मग शेवटी कार्तिक स्वामींचं कार्तिक महिन्यात. तर त्यांनी ती जबाबदारी उचलली असं म्हणतात. प्रत्येक ह्याच्या मागे शास्त्र आहे, कारण आहे, गोष्ट आहे.
त्यातून आपल्याला शिकायचं आहे. ॲज इट इज असं नाही म्हणायचं की अंधश्रद्धेच्या मागे तुम्ही वाहा, पण त्या मागे काहीतरी भाव आहे, काहीतरी अर्थ आहे त्याचा, तो समजून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल असं. पण त्याचे अर्थ खूप चुकीचे काढले जातात. बापरे, खूप अभ्यास आहे. तर मला सांग कश्मीरा, या एवढ्या वर्षाच्या जर्नीमध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत कधी रिजेक्शन फेस केलंयस तू कामाच्या बाबतीत? खूप खूपदा होतं. म्हणजे हे तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये तर रेग्युलर गोष्ट पार्ट आहे. ऑफ म्हणजे लाईफ. हां, म्हणजे कास्टिंग झालेलं आहे. तुम्ही शॉर्टलिस्टेड आहात, पेमेंट किती होणार, ॲग्रीमेंट पण झालेले आहेत. तेव्हा पण की नाही आता दुसऱ्या कोणाला तरी घेतलं. पण त्याची कारणं प्रत्येक वेळी वेगळी 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 अशी आणि असतात. खरं कारण कधी कळतच नाही. हां, एक्झॅक्टली. तसं बघायला गेलं तर प्रत्यक्षात खरं कारण कळत नाही. पण खूप वेगळी 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 कारणं असतात. ते तर पार्ट ऑफ तू लाईफ. विचार करतेस रिजेक्शनचा, नाही, की आपण का रिजेक्ट झालो? नाही. नाही. मला जर कुणी विचारलं की सगळ्यात मोठी किंवा श्रेष्ठ भावना कुठली आहे, तर ती प्रेम आहे. आणि आयुष्यामध्ये शिकायचं काय आहे, तर ॲक्सेप्टन्स हा एकच शब्द तुमच्यासमोर आहे. हाऊ ट्रू. जर तुमच्याकडे असलेल्या आत्ताच्या परिस्थितीत, मग ती चांगली असू शकते, वाईट असू शकते, कुठलीही असू शकते, ॲक्सेप्टन्स असेल तर तुमचे प्रश्न थांबतात. माझे जे मगाशी मी म्हणाले की खूप प्रश्न असायचे माझे, चिडचिड व्हायची, राग यायचा, की का माझ्याबरोबर असं, काय असं. ॲक्सेप्टन्स आला माझ्या ह्या सगळ्या अभ्यासानंतर. आता मला प्रश्नच नाही पडत की हे का झालं असेल. नाही, माझीच कर्म आहेत, मीच काहीतरी कर्म केलेत म्हणून ही परिस्थिती माझ्या आयुष्यात आलेली आहे. आणि ह्याच्यात आत्ता मी कशी वागणार आहे, जो माझा आत्ताचा विचार असेल किंवा कर्म असेल, त्याच्यावरून माझं पुढचं प्रारब्ध ठरणार आहे. त्यामुळे हे दोन जेव्हा गोष्टी क्लिअर होतात ना, तेव्हा तुमच्या आयुष्यात मला काही अवघड असं वाटत नाही. त्यासाठी मी अगदी सगळ्यांना सांगेल की कर्माचा सिद्धांत नावाचं एक पुस्तक आहे, हिराबाई ठक्कर त्याचे लेखक आहेत. हे प्रत्येकाने आवर्जून वाचावं. आणि जीवात्मा जगताचे कायदे हे एक पुस्तक आहे, ते प्रत्येकाने वाचावं. त्याच्यामध्ये ऑटो रायटअप पद्धतीने आत्मा तुमच्या अंगात येऊन लिहितो त्याला जे म्हणणं आहे ते तो लिहितो, असं एक शास्त्र आहे. त्या पद्धतीने, ऑटो रायटअप पद्धतीने एका व्यक्तीच्या अंगात तो आत्मा येऊन त्या आत्म्याने सांगितलेली गोष्टी आहेत त्या. त्यामुळे ते तिथल्या जगताचे काय नियम आहेत, त्याच्यावरून आपल्या इथे कसं चालतं आणि आपण त्याला कशा पद्धतीने चुकीचं समजलंय आणि आपण किती चुकीचे वागतो, हे आपल्याला इथे वाटतं इथे खूप फेम मिळते, नेम मिळते, यासाठी वाटेलच्या थराला जायला माणसं तयार आहेत. पण आपल्याला हे कळत नाही की शास्त्रांमध्ये पृथ्वीला मृत्यूलोक म्हटलंय. आपण इथे जेव्हा जेलमध्ये जातो तसं पृथ्वी म्हणजे जेल आहे. इथे आपण आपल्या कर्मांची शिक्षा भोगायला आलोय. इथे फेम मिळवून काहीच उपयोग नाहीये. तर ही गोष्ट माहितीच नसेल तर काय उपयोग. तू मगाशी उल्लेख केला कडक मंगळ आहे तुला आणि तू रागीट स्वभावाची होतीस. आता तो खूप शांत आणि संयमी बोलतेस. आणि ऑब्व्हियसली म्हणजे गुरुदेव दत्तापासूनच मी बघते की खूप छान, वर्षांपासून. म्हणजे शांत तशीच बोलतेस. सो हा स्वभावातला गुण जेव्हा तू अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा झालाय हा बदल सगळा? अभ्यासानंतर. म्हणजे इव्हन शास्त्रात हे पण म्हणतात की जेव्हा तुम्ही पूर्णपणे त्या शक्तीला समर्पित होता, तुम्ही पूर्णपणे जेव्हा तुम्ही जेव्हा पूर्णपणे त्या शक्तीला समर्पित होता आणि स्वतःला वाहून देताना, तेव्हा कुठलं ग्रहमान तुमच्यावर काम नाही करत. तेव्हा पत्रिका सुद्धा आपण म्हणतो ना की गुरु एकमेव अशी गोष्ट म्हणा किंवा अशी शक्ती आहे जी तुमच्या कुंडलीला बदलू शकते. असं ते डिपार्टमेंट गुरुकडे दिलेलं आहे. गुरु साधना करावी. अगदीच तू साधनेबद्दल म्हणतेस आणि ना मेंटल हेल्थ बद्दल आता सगळेजण बोलतात की एखादं छोटंसं रिजेक्शन पण तुम्हाला डिप्रेस्ड व्हायला बास असतं तेवढं कारण. आणि तू तर लहानपणापासून कश्मीरा इतक्या गोष्टी बघितल्या आहेत. नो डाऊट मॅच्युरिटीने तू बदललीस तुझी परिस्थिती किंवा तुझ्या हार्डवर्कने बदलली मी म्हणेन असं. जेव्हापासून कळायला लागलं ते आत्तापर्यंत तू तुझ्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देतेस, किती देतेस? खूप देते मी. कारण मला असं वाटतं की ॲक्शन ही तुमच्या विचारानुसार होते. त्यामुळे आधी तुमचे विचार जे घडतात किंवा जे होतात त्यानुसार मग तुम्ही तसे वागाल, तसेच बोलाल, तेच खाल, त्याच्याकडेच अट्रॅक्ट व्हाल, त्या माणसांच्याच सानिध्यात जाल. त्यामुळे तुमचे जसे विचार आहेत ना, ते सगळं वातावरण, तुमचा ऑरा तुमच्याकडे अट्रॅक्ट करतं. त्यामुळे विचारांवर जास्त जोर देणं महत्त्वाचं आहे. त्याचा अभ्यास करणं, त्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि लोकांना समजून घेणं, माणसांना समजून घेणं म्हणजे खरं तर कलियुगातला परमार्थ नाहीच आहे. स्वतःला समरणं हाच मोठा परमार्थ आहे. किंवा ध्यानामध्ये तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा की जर अशी परिस्थिती आहे, मी काय करेन,
तेव्हा तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक राहायचं. तेव्हा खूपदा असं होतं की अरे आपल्याला जाणवतं की अरे मी आत्ता ज्या पद्धतीने विचार करतेय हे चांगल्या माणसाचं लक्षण नाहीये, लक्षण म्हणजे नाहीये. आपल्यामध्ये कुठेतरी ते दुर्गुण आहेत किंवा आहे, तर आपण त्याच्यावर मग काम केलं पाहिजे. तर स्वतःला जेवढ्या तुम्ही स्वतःच्या आत जाल ना, तोच परमार्थ आहे. कारण कलियुग आहे इथे, आजूबाजूला सगळ्या अशाच शक्ती आहेत की ज्या तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतील, तुम्हाला त्रास देतील. त्यामुळे बाहेर लक्ष न देता आतमध्ये जावं. अगदीच. काश्मीर, आपण तुझ्या मते की यशाची ती गोडी चाखण्यासाठी अपयश सुद्धा पाहावं, यावर तू किती बिलीव्ह करते? पूर्णपणे. त्याशिवाय त्याची किंमत पण कळत नाही. आणि काय म्हणायचं त्याला, की इझी ज्या गोष्टी मिळतात ना, त्या इझिली जातात पण, किंवा त्याला एकतर त्याची किंमत कळत नाही, याचाच अर्थ की आपण त्या सांभाळून कशा ठेवायच्या याचं ज्ञान आपल्याला मिळत नाही. मग त्याला काहीच अर्थ नाही ना, आलं आणि गेलं. अनुभव जेव्हा मिळतो तो आयुष्यभरासाठी गाठीशी शिदोरी म्हणून असला पाहिजे. तर यश पण तसंच असलं पाहिजे. तसं गरजेचं नाही की कामातच, किंवा जर मला मरेपर्यंत ऍक्टिंगच्या ह्याच्यात मिळत राहिलं तरच माझं यश असेल, तर हा कामाचा भाग झाला. जसं माणसं ऑफिसमध्ये जाऊन कमवतात, प्रत्येकाची वेगवेगळी कामं आहेत, डॉक्टरांचं वेगळं काम आहे, तसं आमचं हे काम आहे. हे काही फार वेगळं यश असं मला वैयक्तिक वाटत नाही. प्रत्येकाचे कामाचे एक प्रकार आहेत, हा एक कामाचा प्रकार आहे, मनोरंजन करणं. काश्मीर, आपण तुला तुझ्या जर्नीमध्ये यश लवकर मिळालं का जरा उशिराने? सगळ्या गोष्टी उशिरा मिळत गेल्या. पण तेच आहे ना पुन्हा, की प्रत्येक वेळी काहीतरी शिकून अनुभवातून त्या गोष्टींबद्दलचं महत्त्व कळल्यानंतर मिळाल्यामुळे त्या शेवटपर्यंत टिकतील. अगदी. पण या एवढ्या प्रवासातला एखादा असा अनुभव मला सांग, की तू जेव्हा जेव्हा कोणतं ऑडिशन देतेस किंवा तुला नवीन मालिका मिळते किंवा एखादं काम मिळतं तुला, तेव्हा या इंडस्ट्रीमधला तो अनुभव तुला पहिले लक्षात येतो. तो मे बी चांगला असेल की तो वाईटही असेल, किंवा कुठल्या कोस्टार बरोबरचा खूप छान एक्सपिरियन्स असेल, तर तो कोणता लक्षात येतो? प्रत्येक ठिकाणचे वेगळे आहेत, पण 4 दिवस सासूचेच्या सेटवरती रोहिणी अट्टिंगडी बरोबर मी ताईंबरोबर खूप वेळ नंतर आम्ही काम केलं एकत्र. पण त्याच्यामध्ये सुरुवातीचे 1.5 वर्ष मी खूप पॉझिटिव्ह आणि छान होते. मग काही कारणाने त्याची पहिली बायको येते म्हणून मग माझी चिडचिड सुरू होते. पण त्या गोष्टीनुसार ते खूप नॅचरल होतं आणि मग माझी चिडचिड सुरू होते आणि मग हळूहळू मी निगेटिव्ह झाले त्याच्यात. आणि मग ते सुरुवातीला पटकन येईनच माझ्याकडून, कारण मूळ स्वभाव नव्हता आणि त्यापूर्वी मी कधीच केलं नव्हतं. तेव्हा रोहिणीताई म्हणाल्या होती की 5 मिनिटं आपण ब्रेक घेऊ, आणि आतमध्ये त्यांनी मला साधारणपणे हे बघ कसं असतं ना खात खात, की तू जेवढं निगेटिव्ह जास्त चांगलं करशील तेवढे आम्ही पॉझिटिव्ह विचार दिसू, आम्हाला मग वेगळं काही करायला लागत नाही. त्यामुळे आता आमचं करिअर छान दिसायला पाहिजे, तुला ते कसं, तर मला ते दडपण आलं होतं. म्हणजे लहान ना, अगदी खूप 10-12 वर्षापूर्वींची गोष्ट आहे. तेव्हा अगदीच नवीन नवीन आलेले, आणि एवढी मोठी ताई आपल्याला असं म्हणते आहे की पॉझिटिव्हला जर चांगलं दाखवायचं असेल त्यांना काहीच नाही करायचं, डोळ्यातून पाणी नुसतं तोंड वाकडे गेले की त्या बिचाऱ्या दिसतात, पण काम हे खरं आहे ना ते फक्त निगेटिव्ह वाल्यांचं. तर ती एकदम असं वाटलं ना की आपल्यामुळे होणार आहे ते, असं जबाबदारी टाकली कोणीतरी तुमच्यावर असं वाटलं. आणि तेव्हाच मग त्यांनी हळूहळू खूप गोष्टी त्यांनी, की इथून तो पडदा आहे, मग तिथे तर सुई लावली आहे, मग तू सांग मला तू काय काय विचार करशील, असं बसून त्यांनी शिकवलंय मधल्या वेळेत. की बाबा मला उच्चार व्यवस्थित नव्हते तर पेन पकडून किंवा त्या गोट्या तोंडात ठेवायच्या आणि बोलायचं, हे सगळं त्यांनी जे केलं होतं ते सांगितलं होतं आणि मी ते करत बसायचे घरी आल्यावर. तर त्याचा मला खूप काय म्हणायचं फायदा झाला. तर ती एक गोष्ट आहे की आर्टिस्टनी कसं राहावं, काय म्हणजे एक आदर्श जर आपण कुणाला म्हणायचं झालं तर माझ्या आत्तापर्यंतच्या पूर्ण ह्याच्यातल्या रोहिणीताई माझ्यासाठी आदर्श आहेत. की एवढा अनुभव आणि एवढं सगळं ज्ञान, एवढा अभ्यास असून सुद्धा अगदी मी नवखी तेव्हा एवढीशी पोरगी, तर कशा पद्धतीने त्या ट्रीट करायच्या, तर तो माझ्यासाठी खूप मोठा एक काय म्हणायचं स्वाभिमानी, अभिमानास्पद किंवा लक्षात राहणारा असा क्षण होता. आणि तसंच आता इथून पुढे नवीन काम मिळालं नाही, आपण असंच राहायचं, कुणी कसं का वागे ना, आपण असंच राहायचं. कारण आपण एकदा आदर्श मानले, त्यातली ती गोष्ट आवडली आहे तर ती फॉलो केली पाहिजे. ते मला आवर्जून आठवते. पण असं कोणतं काम आहे काश्मीरा जे अजूनपर्यंत तुझ्याकडे आलं नाहीये आणि तू वाट बघतेस त्या कामाची, की तुला ते त्या प्रकारची एक भूमिका करायची आहे, इमॅजिन मला ना केलेस? असं कुठलंही कॅरेक्टर असू दे,
पण असं वीरांगणा वगैरे एखादी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एखादी जी पूर्ण लढाई, जसं वामामध्ये वगैरे मी होतं. फाईट केलेली आहे, पण ती आधुनिक एक स्त्री झाली. विचार त्याच काळातले आहेत, पण त्या वेशात जसं लक्ष्मीबाई किंवा असं कुठलं तरी कॅरेक्टर पाहिजे की ज्याच्यामध्ये मी ते पुन्हा मंगळ असल्यामुळे ती आवड आहे परफॉर्मन्स मध्ये. पण एखादं कॅरेक्टर जेव्हा तुझ्याकडे येतं तेव्हा त्या कॅरेक्टरचा अभ्यास करत असशील ना? खूप खूप मला खूप म्हणजे माझ्या अभ्यास करायच्या वेगळ्याच पद्धती आहेत. जसं काव्याचं आलं होतं, काव्याची टोटल 2 आहे, हा असं तसं, मग आणि 2 नंबर चंद्र, मग छान मुलं बाळं, नवरा प्रेमळ, लग्न पाहिजे, अशी एक साधी जिच्या हाताला सुंदर चव आहे, खूप सुंदर स्वयंपाक करते, सगळ्यांना सांभाळून, हे तिचे कॅरेक्टर्स. मग अच्छा, मग ती तशी आहे, मग ती आता आई आहे ना, मग ती दिसायला कशी असेल, मग तिची ती वेणी आणि हे, तो माझे असे त्या शास्त्रांच्या दृष्टीने अभ्यास करायचा प्रयत्न. त्याच्यामुळे कसं मग लोकांपर्यंत ते पटकन पोहोचतं कनेक्ट असं होतं. मला वाटतं. सेम इथं रम्याच्या, ऍक्च्युली रम्याची कॅल्क्युलेशन पण 2 येते, सरलाची एक येते जी वामामध्ये, तर तिचे ते फाईट आणि मोडेन पण वाकणार नाही, मी माझे मुद्दे सोडणारच नाही असं. तसं रम्याची पण 2 येते, ती पण दिसायला छान सुंदर, फक्त ती अजून आई वगैरे नाही झाल्यामुळे साड्या बिड्या नाहीत, शिकली सवरलेली, त्यामुळे मॉडर्न पण राहायला दिसायला, स्वयंपाक ती पण सुंदर करते, बरेचसे सीन असे की रम्याने आज हे बनवले, छान करते, सगळ्या गोष्टी आहेत. पण सेम टाइम की तिला तिचं प्रेम हवंय, ती त्या प्रेमाला आणि संसारात रमणारी अशी आहे रम्या, नावाप्रमाणे पण आणि कॅल्क्युलेशन प्रमाणे पण. आणि लहानपणापासून तिच्या डोक्यात तो एकच ध्यास आहे प्रेमाचा, आणि ते मिळत नाहीये म्हणून ती चिडचिड करते, किंवा ती ते परिस्थितीनुसार त्या दोघांचं नाहीये ना प्रेम, ठीक आहे म्हणजे मला अजून मिळू शकतं ना, हरकत नाही. तिच्याकडे तो ऍक्सेप्टन्स आहे की डिवोर्स होऊन का विना मला मिळालं तरी मला चालेल, फक्त तिची विचार करायची पद्धत जरा कलियुगामुळे किंवा ऍक्शन्स ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत असं म्हणेन, पण तिचं कॅरेक्टर तसं आहे. तू जेव्हा सुरुवात केलीस या इंडस्ट्रीमध्ये काम करायला, तुझी सगळ्यात पहिली कमाई किती रुपये होती? पथनाट्याला 15 रुपये दिले होते. अगदी लहान असताना. नाटकामध्ये 300 रुपये मिळाले ते सगळ्यात पहिल्यांदा, आणि सिरियल मध्ये 1200 रुपये पहिल्यांदा. आणि तसे खूप 15 रुपये पण खूप वाटले असतील ना? म्हणजे खूपच. आणि नाटक म्हणजे 300 रुपये, म्हणजे जेव्हा तू सुरुवात केली तेव्हा खूप सुरुवातीला खूप फ्री मध्ये केलेले आहेत बिना मानधनाचे, पण जे पहिलं मानधन मिळालं होतं ते 300. काय घेतलं त्यातनं? नाही, ते मी ठेवले होते तसेच मावशीकडे, ते नाही माहिती आता कुठे आहेत, त्यात ते खर्च नाहीच केले मी, कधीच नाही खर्च अगदी. ते ठेवले होते, तेव्हा मावशीच्या इथे राहिलं होते, नंतर मग इकडे आले तर ते काय कुठे गेले माहित नाही, अगदी. पण ते ठेवलं होते. काश्मीरा, तुला या इंडस्ट्रीमध्ये खरी खरी दुनियादारी एक तर कोणी शिकवली, आणि आता तू ज्यांना तुझी माणसं म्हणशील अशी कोण कोण माणसं आहेत तुझ्या आयुष्यात? शिकवणारा माणूसच आहे, मग ते चांगलं असू दे किंवा वाईट असू दे. आपल्या आयुष्यात अनुभव माणसांच्या कृतींमुळे येतात, माणूसच शिकवतो सगळ्या गोष्टी, वाईट पण आणि चांगल्या पण. पण आत्ता जर पटकन असं सुचवायचं म्हटलं तर ज्यांनी ज्यांनी या सगळ्या क्षेत्राकडे मला सांगितलं, अमेय दादा आहेत, अमित म्हणून एक जण माझे मित्र आहेत, मैत्रिणींमध्ये एक स्नेहल आहे, एक सोनाली आहे, तर ह्या सगळ्या माझ्या मावश्या पण मला नेहमी, आमच्यामध्ये रक्तात तो एक गुण आहे की आमच्याकडे कुणीच कुणाबद्दल असं जजमेंट करत नाहीत, किंवा फोन करणं काय झालं का, कुणीच विचारणार नाही. तुझ्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आहेत, ॲक्सेप्टन्स तो आहे, पण जेव्हा मी समोरून जर मी फोन करेन, आत्ता जरी मी फोन केला मावशी की मला अशी अडचण आहे, तर ते सगळेजण काम सोडून येतील, एवढं म्हणजे एवढी खात्री आहे. तर ते आहे, तर ते हीच सगळी माणसं कुटुंब आहेत माझी. अगदी. आणि जी आहेत तुझी माणसं म्हणतील अशी. पण ना, मी तुला जेन्युइनली सांगते काश्मीरा, खूप गोष्टी आहेत, तुझा अभ्यास खूप आहे आणि एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्हिटी तू दिलीस मला आज या गप्पांमधनं. म्हणजे अदर दॅन सेटवर गप्पा मारा आणि आज खूप डिफरन्स मला जाणवला. थँक्यू सो मच. एक तर तू वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द व्हेरी बेस्ट. तू आत्ता ज्या ज्या भूमिका सांगितल्या आहेत आणि जे जे प्रकार तुला सोशल पण काम करायचं ते सगळं लवकर पूर्ण होऊ देत, आणि मला खूप आवडेल त्या निमित्तानं सुद्धा तुझ्याशी गप्पा मारायला. नक्की नक्की सांगेन मी तुला इथून. थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.